पहिलं तर आजचं प्रयोजन तुम्ही म्हणलं ना काय ते कशासाठी, तर चैत्र महिना सुरू झाल्यानंतर पहिले 9 दिवस चैत्र पाडव्यापासूनचे आपण चैत्र गौरी, जसं नवरात्र असतं ना आश्विन नवरात्र, तसं हे चैत्रातलं नवरात्र असतं. आणि तेव्हा ते हळदी कुंकू करायचं आणि सगळ्या सवाष्णींना चणे, एस्पेशली चणे आणि खायला आंब्याची डाळ आणि पन्नू असं द्यायचं. उपास असतो ना 9 दिवसाचा. असं काही नाहीये, बरेच जण नॉर्थला करतात. करणारे करतात. हा, त्याच वेळेला रमजान पण असतो त्याच वेळेला. ठीक आहे, आपल्या माझा रमजान आपलंच कॉपी करून तुम्ही रमजान चालू चला. बरं, आता आमच्या भजनाला सुरुवात करतो. हा, आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे त्यासाठी. तर काय वाजू का? नाही, नंतर वाजवा चालेल. राम राम मंडळी. श्रीमद भगवद्गीतेत परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचे आणि मोक्षप्राप्तीचे अनेक योग सांगितले आहेत. त्यात भक्ती योगाचे महात्म्य अपरंपार आहे. संस्कृतीहीनतेचा अंधकार जो चहूबाजूकडून वाढत चालला आहे त्यास दूर करण्यासाठी भक्तीची ज्योत प्रत्येक मनात फुलली पाहिजे. हा भक्ती मार्ग सुकर सोपा होण्याची अनेक साधने आहेत. त्यात प्रामुख्याने नामस्मरण, कीर्तन व भजन यांचा समावेश होतो. परमेश्वराला भजण्याचे अत्यंत सहज, सोपे, गोड, रसाळ आणि गेय साधन म्हणजे भजन. अशीच काही भजने आपल्या समोर सादर करीत आहोत. हे कार्य सिद्धी नेण्यास श्री समर्थ आहेत, पण आपणा सर्वांचेही आशीर्वाद असू द्यात. नमस्कार. मैत्रीण ग्रुप कोलोराडो तर्फे आम्ही सौ लीना महेश कारेकर, सौ शिल्पा नितीन देशपांडे, सौ सुवर्णा मंगेश कुलकर्णी, सौ तनुजा उमेश केळकर, मी नीता जगदीश मोहिते आणि आमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शिका व गुरु सौ मीना रमेश कुलकर्णी या भक्ती यात्रेत आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण श्री गणेशाच्या स्तुतीने आणि वंदनेने करतो. या भजन यात्रेची सुरुवातही आपण त्या विघ्नहर्त्याच्या वंदनेने करूया. गजाननाचे ध्यान करा, मंगलमूर्ती हृदय धरा. गजाननाचे ध्यान करा, मंगलमूर्ती हृदय धरा. सिद्धिविनायक तो सुखदायक, सिद्धिविनायक तो सुखदायक. भक्तांचा कैवारी खरा, भक्तांचा कैवारी खरा. गजाननाचे ध्यान करा, मंगलमूर्ती हृदय धरा. गजाननाचे ध्यान
माता जशी आपल्या उदरात बालकाचे भरण टेस्ट झालं पाहिजे प्रत्येक गाणं कंटिन्युअस आहे. माता जशी आपल्या उदरात बालकाचे भरण पोषण संरक्षण करते त्याप्रमाणे या ब्रह्मांडाचे संरक्षण आणि संवर्धन करते ती आदिशक्ती. आदिशक्ती आदी ऊर्जेचा स्रोत आहे. जगातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टी तिचे अस्तित्व आहे. उत्पत्ती स्थिती आणि विलय. महालक्ष्मी महासरस्वती महाकाली ही जगन्माता आदिशक्तीची प्रमुख रूपे. पुढल्या भजनातून आपण सारे या आदिशक्तीला वंदन करून आपल्या सकट सर्व जगाचे पालन करण्याची विनंती करूया. अंबा परमेश्वरी अखिलांडेश्वरी अंबा परमेश्वरी अखिलांडेश्वरी आदि पराशक्ति पालय मां आदि पराशक्ति पालय मां अंबा परमेश्वरी अखिलांडेश्वरी अंबा परमेश्वरी अखिलांडेश्वरी आदि पराशक्ति पालय मां आदि पराशक्ति पालय मां अंबा परमेश्वरी अखिलांडेश्वरी अंबा परमेश्वरी अखिलांडेश्वरी राजराजेश्वरी पालय मां राजराजेश्वरी पालय मां अंबा परमेश्वरी अखिलांडेश्वरी अंबा परमेश्वरी अखिलांडेश्वरी राजराजेश्वरी पालय मां राजराजेश्वरी पालय मां अंबा परमेश्वरी अखिलांडेश्वरी अंबा परमेश्वरी अखिलांडेश्वरी चामुंडेश्वरी पालय मां चामुंडेश्वरी पालय मां अंबा परमेश्वरी अखिलांडेश्वरी अंबा परमेश्वरी अखिलांडेश्वरी चामुंडेश्वरी पालय मां चामुंडेश्वरी पालय मां अंबा परमेश्वरी अखिलांडेश्वरी अंबा परमेश्वरी अखिलांडेश्वरी आदि पराशक्ति पालय मां आदि पराशक्ति पालय मां अंबा परमेश्वरी अखिलांडेश्वरी अंबा परमेश्वरी अखिलांडेश्वरी आदि पराशक्ति पालय मां आदि पराशक्ति पालय मां अंबा परमेश्वरी अखिलांडेश्वरी अंबा परमेश्वरी अखिलांडेश्वरी राजराजेश्वरी पालय मां राजराजेश्वरी पालय मां अंबा परमेश्वरी अखिलांडेश्वरी अंबा परमेश्वरी अखिलांडेश्वरी राजराजेश्वरी पालय मां राजराजेश्वरी
टाळ वाजवायला. मी हो छान वाजवते. छान वाजवतो ना काकू. खूप छान गात आहे. हो का? हो काकाने सर्टिफिकेट दिलं. हाय ना बाई आमच्या करून घेतात सुरात नसेल तर दाखवतात. नाही पहिल्यांदा सुरुवात केली. पहिल्यांदा जेव्हा घेतलं ना सगळ्यांचा आवाज एकसारखा सुरात होताना मला इतका आनंद झाला. खूप खूप सुंदर झालं. वसूल करायचं ते हा जोगवा ही देवीच्या उपासनेतील एक कल्पना आहे. जोगवा मागणे म्हणजे भिक्षा मागणे अथवा कृपा प्रसाद मागणे. ही संकल्पना इतकी सुरेख आहे की प्रत्येक मनुष्य मग तो श्रीमंत असो वा गरीब, सुशिक्षित असो वा अशिक्षित, सुंदर असो वा कुरूप, गुणसंपन्न असो वा गुणहीन, पुरुष असो वा स्त्री, सारे त्या जगन्माता आदिशक्ती समोर सर्व समान याचक होऊन तिच्या कृपा प्रसादाचा जोगवा मागतात. अंबाबाईचा उदो. आई बाई बाई तुझ्या मी पायी लागले. आई बाई बाई तुझ्या मी पायी लागले. जोगवा मागते बाई जोगवा मागते. जोगवा मागते बाई जोगवा मागते. आई बाई बाई तुझ्या मी पायी लागते. आई बाई बाई तुझ्या मी पायी लागते. जोगवा मागते बाई जोगवा मागते. जोगवा मागते बाई जोगवा मागते. आई अंबे तुझाने करू घनघनात शुक्रवा करू. आई अंबे तुझाने करू घनघनात शुक्रवा करू. वाट चल तू जावी आई विनवणी सांगते. वाट चल तू जावी आई विनवणी सांगते. जोगवा मागते बाई जोगवा मागते. जोगवा मागते बाई जोगवा मागते. अंधकारात घातलं थैमान उजेडाला दिला आव्हान. अंधकारात घातलं थैमान उजेडाला दिला आव्हान. तूच निवारी संकट आई धावा बोलते. तूच निवारी संकट आई धावा बोलते. जोगवा मागते बाई जोगवा मागते. जोगवा मागते बाई जोगवा मागते. अंधकारात घातलं थैमान उजेडाला दिला आव्हान. अंधकारात घातलं थैमान उजेडाला दिला आव्हान. तूच निवारी संकट आई धावा बोलते. तूच निवारी संकट आई धावा बोलते. जोगवा मागते बाई जोगवा मागते. जोगवा मागते बाई जोगवा मागते. आई बाई बाई तुझ्या मी पायी लागते. आई बाई बाई तुझ्या मी पायी लागते. जोगवा मागते बाई जोगवा मागते. जोगवा मागते बाई जोगवा मागते. हे आली आहे का? जोगवा ऐकून घ्या. मागते बाई जोगवा मागते. ईश्वर प्राप्तीची आस एवढी अनावर होते की आपली पावले आपोआप मंदिराकडे वळतात
आषाढीला आणि कार्तिकीला वारकरी या जोडीने विठ्ठलाच्या सावळ्या रूपाला बघायला साऱ्या अडचणी अडथळे पार करून मैलोनमैल वारी करून ईश्वराच्या त्या सगुण साकार रूपाची आळवणी करतात. आता अशीच एक आळवणी आपण बघूया. हरिदेवा
मस्त खूपच छान. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अर्थात गुरु ठाई साक्षात परब्रह्म वसलेला आहे. गुरु अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञान सूर्याचे दर्शन घडवतात आणि कधी या ज्ञानाचा अहंकार झालाच तर त्या ज्ञानाचे समर्पणात कसे रूपांतर करायचे त्याचे मार्गदर्शनही गुरु करतात. अशा अनेक गुरूंचे प्रतिनिधित्व करतात संत श्री ज्ञानेश्वर, भक्तांची लाडकी गुरु माऊली. आईने अज्ञान बालकाला ज्या सहज सोप्या शब्दात जगाचे आणि जगायचे तत्वज्ञान शिकवावे त्याच सहजतेने माऊलीने ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानाचा अनमोल ठेवा आपल्याला दिला आहे. तिची महती नामदेव महाराज सांगताना म्हणतात, ज्ञानराज माझा योग्यांची माऊली जेणे निगमावरी प्रगत केली. 56 भाषेचा कैलासे गौरव भावड नवी नाव तारावया. गीता अलंकार नामे ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगटली. श्रवणाच्या मिशे बोला बैसावे येऊनी समरस होऊनी सुखे नांदा. अध्यात्म विद्येचे करुनिया रूप उजळीला दीप चैतन्याचा. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली. धाव घेई अलंकापुरी धाव घेई अलंकापुरी पिंपळा सोन्याच्या द्वारी पिंपळा सोन्याच्या द्वारी नदी इंद्रायणी जाती नदी इंद्रायणी जाती कोटी माझी तो ज्ञानेश्वरी कोटी माझी तो ज्ञानेश्वरी. माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली 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 माऊली. छान. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. झालं का? नाही हे आई एक म्हणते आणि मग म्हणा ना म्हणा ना. मग ते झालं की end करूया आणि नंतर मग पसायदान शेवटी सगळ्यात शेवटी करूया. म्हणजे पसायदान एक म्हणताय. भजन मग नंतर हे घेऊ आणि मग पसायदान. हे काय हे आपलं एंडिंग स्टेटमेंट. अच्छा हा म्हणा. हा ते नंतर नेक्स्ट
घेऊया. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मृतं गमे. ओम शांती शांती शांती. तर मंडळी, ही भजन यात्रा अशीच सुरू राहील. तुर्तास थोडी विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि हरिनाम ओठी असू द्या. या भजन यात्रेची सांगता आपण पसायदानाने करूया. पसायदान. खूप सुंदर, खूप सुंदर. छान प्रॅक्टिस. संपला का? हे